रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात छायाचित्रकार त्यांच्या दैनंदिन कामाबरोबरच आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या छायाचित्रात टिपण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि छायाचित्रकारांना स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करण्याची संधी देण्यासाठी अशा प्रकारच्या छायाचित्र प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचं मत खासदार श्री नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं. 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 20 ऑगस्ट या कालावधीत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं होतं. या छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनांचा पारितोषिक वितरण समारंभ काल खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, उपाध्यक्ष दीपक शेलार तसंच सेक्रेटरी निलेश पानमन, खजिनदार विभाव बिरवटकर, सदस्य प्रफुल्ल गांगुर्डे, अमर राजभर, अनुपमा गुंडे, अशोक गुप्ता, पंकज रोडेकर, सचिन देशपांडे आदी उपस्थित होते. नागरी कामाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध कार्यक्रमांना पाठिंबा देणारी ठाणे महानगरपालिका ही एकमेव महापालिका असल्याचं देखील यावेळेस खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. छायाचित्र ही एक कला आहे. या कलेत छायाचित्रकारांनी सातत्य ठेवणं आवश्यक असल्याचं सांगत आमदार संजय केळकर यांनी सगळ्यांचं कौतुक केलं. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेसाठी वाईल्ड लाईफ या विषयात प्रथम पारितोषिक हिरा पंजाबी, द्वितीय संदीप यादव, तृतीय लाजरस पॉल तर उत्तेजनार्थ पारितोषिक हिरा पंजाबी आणि विजू बोरो यांना प्राप्त झालं. परफॉर्मिंग आर्ट या विषयामध्ये प्रथम पारितोषिक गणेश नामदेव बेमाने, द्वितीय मनोज गोविंद मुसळे, तृतीय संजय बऱ्हाटे यांनी पटकावला असून उत्तेजनार्थ क्रमांक शंतनू बोस अरुल डॅनम यांना मिळालं. फेस्टिवल या विषयात प्रथम पारितोषिक राकेश रावळ, द्वितीय शरद पाटील, तृतीय आकाश येवगे यांनी पटकावलं असून उत्तेजनार्थ पारितोषिक श्रावण तंडेलिया यांना मिळालं. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या न्यू फोटो या विषयामध्ये प्रथम पारितोषिक सतेज शरद शिंदे, द्वितीय अरुण होरिझन, तृतीय अंशुमन पोयरेकर यांना प्राप्त झालं असून उत्तेजनार्थ पारितोषिक दीपक जोशी, के चौधरी यांनी पटकावलं. फोटो फीचर्स या विषयात प्रथम पारितोषिक अमित चक्रवर्ती, द्वितीय नागोंडा पाटील, तृतीय सतीश विष्णू काळे यांनी पटकावलं. वेडिंग या विषयात प्रथम पारितोषिक धनराज उदयकांत कडलक, द्वितीय अश्फकाली किल्लेकर, तृतीय शादाब खान यांनी पटकावलं. जिल्हा स्तरावरील ठेवण्यात आलेल्या पारितोषिकांमध्ये प्रथम पारितोषिक राकेश रावळ, द्वितीय के चौधरी, तृतीय निलेश पाष्टे यांनी पटकावलं. तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी रिफ्लेक्शन्स हा विषय ठेवण्यात आला होता. मोबाईलच्या माध्यमातून सदरची छायाचित्र पाठवण्यात आली होती. यामध्ये प्रथम पारितोषिक महेश आमरे, द्वितीय सई चासकर, तृतीय शिवाजी धुते यांनी पटकावलं. तसंच इतरही पारितोषिकं या निमित्ताने देण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आलं. गणपतीचा सण बघता बघता 15 दिवसांवर आला. अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली? काळजी नको. आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या. विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो, इथे मूर्ती दागिन्यांनी सजवूनही मिळतात. पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का? अहो, प्रश्नच नाही. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र, सत्यम कलेक्शन समोर, कामथे मैदान, घंटाळी, ठाणे. नक्की भेट द्या.